आपली जळगावची एमआयडीसी जी आहे ते D+ करण्याच्या मार्गावरती आहे. जवळपास त्याचा निर्णय झालेला आहे, पण त्याचा जो GR असतो तो GR निघालेला नाही. त्यामुळे मंगळवारी आदरणीय उद्योग मंत्र्यांबरोबर जळगाव जिल्ह्याच्या सगळ्या लोकप्रतिनिधी होईल आणि जे इतर जिल्ह्यांमध्ये D+ला सवलती लागू आहेत त्या जर आपल्याकडे लागू झाल्या तर पुन्हा उद्योग येण्याकरता फार मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीमध्ये तो निर्णय आम्ही करायला लावू. अनेक तरुण जे आहेत ते पुणे मुंबई सारख्या सिटीकडे जात आहेत, लग्न होत नसल्याचं कारण देखील सांगत आहेत. हे उद्योग नाहीत, कामं नाहीत, असं अनेक तक्रारी देखील आहेत. बरेच त्याची कारण आहेत. मनुष्यबळ उद्योग खूप आहे आपल्याकडे, मनुष्यबळ कमी अशी जे आता आपण पाहिलं असेल की वक्त्यांच्या बोलण्यावरून किंवा अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं की ज्या पद्धतीचं स्किल हे ट्रेड असले पाहिजे ते आपल्याकडे नसल्यामुळे जे कारखानदारांना ज्या पद्धतीचे ट्रेडची मुलं लागतात ते ट्रेड आणणं आपल्याला गरजेचं आहे. ते जर आणलं आणि मुलांनी त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी जो कोर्स घेतला तर बाहेर जाणारे मुलं या ठिकाणी थांबू शकतील. पण जी मुलांची ओढ जी आहे पुणे मुंबईकडे ती जर थांबवायची असेल तर नवीन उद्योग येत असताना त्यांना प्रशिक्षित करणं, या कारखान्यामध्ये ज्या पद्धतीची मुलं लागतात त्याच्याकरता ते कोर्स आपण जळगाव जिल्ह्यामध्ये आणणं हा पण एक मोठा प्रश्न राहणार आहे आणि तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आपण देखील आपल्या जीवनाचं एक उदाहरण दिलेलं युवकांसाठी की कॉलेज करत असताना पुन्हा उद्योग करायचे, कॅसेटचा व्हिडिओच्या माध्यमातून फोर नावाचं एक लायसन होतं त्यावेळेस की जे व्हिडिओ चालवायला मिळायचं त्यावेळेस मी ते चालवतो. म्हणजे तो उद्योग न होता पण एक छोटा धंदा होता तो, पण तरी सुद्धा त्याच्यावर 10-15-20 लोक पोट भरत होते. त्यामुळे तरुणांनी मोठे स्वप्न बघण्याच्या अगोदर छोटे छोटे जरी उद्योग केले तर तो स्वतःचा पोट तर भरेलच, पण बाकीच्यांना सुद्धा तो रोजगार देऊ शकतो. फक्त त्यांनी मानसिकता दाखवली पाहिजे. त्या काळात काही बँक पण आमच्या मागे उभे राहत नव्हत्या. आता बँक आपल्या मागे उभं आहे, शासन आपल्या मागे उभं आहे, सबसिडी आपल्या करता आहे. प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. काही लोकांनी जे भाडे करारावर प्लॉट घेतलेले आहेत MIDC मध्ये आणि तेच लोक दुसऱ्यांना भाड्याने देतात, त्या अशी पण काही घटना समोर ते चुकीचं आहे. असं असेल तर आपण त्याची चौकशी करू. उदय सामंतांना फोन लावला आणि कशा पद्धतीमध्ये त्याचा फायदा जळगावला होणार. D+चा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता, पण त्याचा जो GR आहे तो निघालेला नाही. तो जर झाला तर मग लाईट असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याच्यामध्ये सबसिडी सवलत मिळते. त्याच्यामध्ये त्या सवलती जर मिळाल्या तर साहजिक आपल्याकडे उद्योजक येऊ शकतात. त्यामुळे मागच्या बैठकीमध्ये झालेलं प्रोसिडिंग हे D+चं होतं, पण अजून ते अंमल न झाल्यामुळे या बैठकीमध्ये आम्ही ते अंमल करायला लावू. हो, MIDC जी आहे आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, मात्र या ठिकाणी काही लोकांनी जागा एक्वायर केली, त्या जागा ज्या आहे पुन्हा भाड्या तत्त्वावर देतात. ते आताच यांनी तेच सांगितलं की असं असेल तर चौकशी करायला लावू आणि असं असेल तर त्या जागा MIDCने परत घ्याव्या अशी मागणी करू. राजू मामांनी उदय सामंतांना फोन लावला आपल्यासोबत, त्यांनी मीटिंगची तारीख घेतली, मंगळवार घेतलेलीच आहे ऑलरेडी. सामंतांकडून म्हणजे तुमचा उल्लेख झाला पाठपुराव्याबद्दल म्हणून मामांनी असं नाही राहत. त्यांना वाटलं माझा मोबाईल आणि मीच त्या कार्यक्रमाला म्हणून ते बोलले आणि मी म्हणतो सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे झालेलं आहे. काय क्रेडिट घेण्यामध्ये तुम्ही घ्या किंवा मी घ्या, जळगावात उद्योग आणा. जो मुलगा लागेल तो आपाप म्हणेल की बाबा हे आमदार होते, हे मंत्री होते त्याच्यामुळे झालं. त्यामुळे मला त्या गोष्टीचा क्रेडिट घेणं हे घेणं याला काय फार मी विशेष महत्त्व देत नाही. हे आपलं कर्तव्य आहे. मंत्री म्हणून आपलं काम करण्याचं कर्तव्य आहे. मामांनी बोलून दाखवलं डायरेक्ट भाषण. नाही, विनोदाचा भाग आहे असं काय.